नमस्कार. स्टार भारत न्यूज 19 च्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी योगिता आपल्यासोबत. तुमची आवाज देशाची आवाज. तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या. नमस्कार, तुम्ही बघता स्टार भारत न्यूज 19 चा डिजिटल प्लॅटफॉर्म. तुमची आवाज देशाची आवाज. आज हिवाळी अधिवेशन 2025 नागपूर येथे तिसरा दिवस आहे. इथे आतापर्यंत 2 दिवस पार पडलेले आहेत. पहिल्या दिवशी खूप काही असं झालेलं नाही किंवा खूप काही मतं मांडण्यात आलेली नाही. तिथे खूप अशी शांतता होती पहिल्या दिवशी. पण दुसऱ्या दिवशी आपण शेतकऱ्यांच्या विषयावर बघू शकतो. तिथे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य माल मिळावा, त्यांच्यावर असलेले कर्ज मुक्त व्हावे, त्यांना कर्जमाफी मिळावी याबद्दल पण बोलण्यात आलेलं आहे. परंतु आज काही वेगळंच घडलेलं. आपण मागे न्यूज ऐकलेली की नागपूरमधील पारडीमध्ये बिबट्या आलेला, पण आज तर चक्क विधान भवनामध्ये बिबट्या दिसलेला आहे. शरद सोनवणे यांनी बिबट्यांच्या वेशभूषेमध्ये येऊन आपले मत मांडलेले आहे विधान भवनामध्ये. त्यासोबतच आज शाळेमध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये मुलं तर आहेत, मुलं शिकायला पण येतात, पण तिथे अजूनही शिक्षक उपस्थित नाही. अजूनही शिक्षक तिथे शिकवायला नाही. याकरता विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये काही मतं मांडण्यात आलेली आहेत. तर यावर पुढे काय होईल, यावर त्यांच्या मतांना किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळेल की नाही, आणखी कुठले पुन्हा मुद्दे समोर येतील, याच्यावर आपण बघत राहा स्टार भारत न्यूज 24 या महिन्यामध्ये राज्यानं एक शासन निर्णय शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये काढलेला होता. यामध्ये 0 ते 10 पटसंख्येच्या शाळा बंद करणे, 0 ते 20 मध्ये एक नियमित शिक्षक देणे आणि त्याच्यानंतरच्या ज्या काही अटी होत्या त्याच्यामध्ये राज्यात जवळपास 60 ते 70 हजार शिक्षकांची पदं व्यक्तगत होत आहे. आज काही शाळांमधून काही वस्ती, वाडी, तांडे, पाड्या याच्यामध्ये अशी अवस्था आहे की तिथं 0 ते 10 विद्यार्थी आहेत, परंतु तिथे शिक्षक नाही. अशा शाळांमध्ये शाळा आहे, विद्यार्थी आहे, परंतु शिक्षक नाहीत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार, केंद्र सरकार असा दावा करते की 2047ला एक विकसित भारत, जगामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्थानापर्यंत जाण्याचा विचार आम्ही करतो. ज्या शाळांमधून देशाचं भवितव्य घडतं, ज्या शाळांमधून देशाचे आदर्श नागरिक घडतायत, तिथं जर शिक्षक नसतील, तिथं त्यांच्यावर संस्कार मूल्य होत नसतील, त्यांना चांगलं शिक्षण मिळत नसेल, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असेल, तर हा देश विकसित कसा होणार आहे, हा जगातला महासत्ता कसा बनणार आहे. त्याकरता आमचं म्हणणं असं आहे की मार्च 2024चा जो जिल्हा परिषद शाळांचा, मराठी शाळांचा करेक्ट कार्यक्रम लावणारा निर्णय आहे तो मागं घ्यावा आणि पूर्वीप्रमाणे शिक्षकांची संख्या त्या ठिकाणी ठेवावी. विशेष शिक्षक नेमावेत, स्पेशल ट्रेंड शिक्षक द्यावेत. एकीकडे डिजिटल इंडिया, एकीकडे AI चा वापर, डिजिटल क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूम, आयडॉल टीचर आणि आयडियल शाळा, अशा मोठ्या मोठ्या गोष्टी सरकार करतंय. परंतु बेसिक ज्या गावातून, ज्या वाडी वस्तीतून या देशाचं भवितव्य आकाराला येतं, त्या विद्यार्थ्यांकडं जर आपण दुर्लक्ष केलं तर या देशाचं भवितव्य काय, की अशा शाळांमध्ये कायम नियुक्तीचे ट्रेंड शिक्षक त्या ठिकाणी द्यावेत आणि या विद्यार्थ्यांचं भवितव्य आपल्या ज्या हातामध्ये आहे त्या हाताने चांगल्या पद्धतीनं विकसित करण्याचं काम आपण करावं, ही मागणी सरकारला आम्ही वारंवार करत आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही शिक्षण क्षेत्रातून आलेले आमदार आणि वर शिक्षक आमदार त्या सगळ्यांनी मिळून आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे ही मागणी लावून धरत आहोत. आज नागपूरमध्ये जितके काही मोर्चे आलेले आहेत त्यामध्ये 70 ते 80% शिक्षण आणि शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्नावरचे मोर्चे आहेत. या सगळ्यांकडे सरकार गांभीर्यानं पाहिल अशी अपेक्षा आमची आहे. पुढल्या भूमिका आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही शिक्षकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू आणि आमच्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आज की अशा शाळांमध्ये कायम नियुक्तीचे ट्रेंड शिक्षक त्या ठिकाणी द्यावेत आणि या विद्यार्थ्यांचं भवितव्य आपल्या ज्या हातामध्ये आहे त्या हाताने चांगल्या पद्धतीनं
विकसित करण्याचं काम आपण करावं ही मागणी सरकारला आम्ही वारंवार करत आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही शिक्षण क्षेत्रातून आलेले आमदार आणि वर शिक्षक आमदार या सगळ्यांनी मिळून आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे ही मागणी लावून धरत आहोत. आज नागपूरमध्ये जितके काही मोर्चे आलेले आहेत त्यामध्ये 70 ते 80% शिक्षण आणि शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्नावरचे मोर्चे आहेत. या सगळ्यांकडे सरकार गांभीर्यानं पाहिल अशी अपेक्षा आमची आहे. पुढल्या भूमिका आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही शिक्षकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू आणि आमच्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न. आज या ठिकाणी हा वनी विभागातून आलेला आहे. मुलं ओरडून राहिले की शिक्षक तुम्ही कुठं आहात, आम्ही इथं शाळेत आहो आणि तुम्ही कुठं आहात. आणि शासनाने आज जवळपास वनी विभागात आम्ही एकच वनी विधानसभेचा आपल्याला प्रश्न मांडतो की 60 शाळा अशा आहे की तिथं एकही शिक्षक नाही आणि जवळपास 300 शिक्षक त्या ठिकाणी कमी आहे. एका विधानसभेची ही परिस्थिती आहे. ती पूर्ण महाराष्ट्राची काय परिस्थिती असाल. या शासनाने प्रथम त्यांची गरज आहे की शिक्षणावर लक्ष घातलं पाहिजे, आरोग्यावर लक्ष घातलं पाहिजे, परंतु त्यांचं शिक्षणावर बिलकुल लक्ष नाही आहे. कारण मुलांची पटसंख्या वाढून राहिली. शाळा बंद करण्याच्या प्रयोजनात हे सरकार आहे. कारण आपण बघतो की आता काही दिवसा पहिले 11 महिन्याचा GR काढून त्यांनी कॉन्ट्रॅक्टरी शिक्षक दिले होते. हे सुद्धा त्यांचे 11 महिने संपले आणि ते सुद्धा आता उपोषणाला या ठिकाणी या उपोषण मंडपात बसले आहे. अनेक शिक्षक या ठिकाणी उपोषणाला बसले आहे, परंतु शिक्षण मंत्र्याचं किंवा सरकारचं याकडे लक्ष नाही. आमचं म्हणणं आहे की यावेळेस या सरकारने शिक्षणावर भर दिला पाहिजे. कारण या शाळेत गोरगरीब लोकांचे मुलं या ठिकाणी शिकत असतात आणि त्यांना प्रायव्हेट शिक्षण हे परवडणारं नसतं. कारण तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये जातो म्हणला तर तिथं फीस तेवढी परवडत नाही आणि हे गोरगरिबाचे मुलं हे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती नगरपालिका शाळेतच शिकल्या जाते. म्हणून आमची डिमांड या ठिकाणी सरकारला आहे की तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर हे शिक्षण भरती केली पाहिजे आणि मुलांना जे वेळकाढ होत आहे त्यांच्या शिक्षणावरती लक्ष दुसरीकडे जात आहे त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही हे निदर्शने या ठिकाणी सरकारला जाग येण्याच्या दृष्टिकोनातून करत. फारच चुकीचं आहे. कुणालाही कुणाची जात विचारणं हे फार चुकीचा असा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी मांडलाय. त्याला कुठेतरी सजा दिली पाहिजे, त्याला कुठेतरी धारेवर धरलं पाहिजे. अशा शिक्षकाला किंवा अशा न्यायव्यवस्थेला त्यांनी जे प्रश्न विचारले आहे ते फार चुकीचा प्रश्न. धन्यवाद. भाषा के नाम पर लोगों को मारा जा रहा है, अपमानित किया जा रहा है, उनकी दुकानें तोड़ी जा रही हैं. मैं समझता हूँ कि मुंबई एक इंटरनेशनल सिटी है. लोग रोजी रोटी कमाने आते हैं वहाँ पर, जिनकी जो यहाँ पैदा नहीं हुए हैं, पढ़ाई इनकी यहाँ नहीं हुई है. उनको मराठी सिखाइए अगर आपको मराठी ज़रूरी है, लेकिन इस तरह से भाषा के नाम पर किसी को मारना, किसी की दुकान तोड़ना. और अब तो हद ये हो गई कि पहले परप्रांतीय जो बाहर के लोग थे उनको, अब ये अर्नब खैरे जो है ये महाराष्ट्रियन है और इसने ट्रेन में हिंदी में बात कर दिया तो इसको मारा गया बुरी तरह से. और ये अपने इस अपमान को बर्दाश्त नहीं किया, प्रेशर में आकर इसने जाकर के आत्महत्या कर दिया. मैं सरकार का ध्यान दिलाना चाहता हूँ कि ये कब तक आखिर चलेगा. ये अगर आपको मराठी की भाषा ही बोलना ज़रूरी है तो आप स्कूलों में मराठी कंपलसरी कीजिए, किताबें बांटिए, प्यार से क्लासेस चलाइए. लेकिन इस तरह से मारपीट करना भाषा के नाम पर ये बंद होना चाहिए. सरकार का ध्यान दिलाना चाहता हूँ, चाहे कांग्रेस सरकार हो, चाहे शिवसेना हो, चाहे बीजेपी हो, तमाम लोग सिर्फ अपने राजनीतिक रोगी सेकने के लिए इस तरह की हरकतें कर रहे हैं जिससे लोग अपमानित हो रहे हैं. ये बंद होना चाहिए. इससे कोई कानून बनता है. दो प्रादेशिक पक्ष के भाषावाद के कारण ये ऐसा हुआ, ऐसा आपको लग रहा है? भाषावाद तो वही 100% उसमें हुआ है. हाँ. ये बच्चा तो मराठी जानता भी है ना, लेकिन हिंदी बोल दिया इसने, इसलिए ऐसा हुआ. मुंबई में जितने भी कारपोरेट हैं पूरे देश में उनकी कंपनियां, लेकिन हेड ऑफिस बॉम्बे में है. जाओ उनको बोलो ना क्यों मराठी बोले. वहाँ तो जाकर बात नहीं करते आप. जाओ अंबानी के यहाँ जाओ, अदानी के यहाँ जाओ, बड़े बड़े जाओ उनके स्टाफ को बोलो, उनको मारो जरा जा करके. आप गरीबों को, रिक्शा चलाने वालों को, सब्जी बेचने वालों को, सड़क पर जो बेचारे मजदूरी करते हैं उनको इस तरह मारते हो और उसको वायरल भी करते हो. लेकिन सब देखने के बाद ही सरकार की कोई झूठ नहीं देखती, सरकार कोई एक्शन लेती नहीं. या प्रश्नी तुम्ही विधानसभेमध्ये काही मुद्दा विधानसभा मांडला. में बहुत सारी चीजें बोलना चाहते हैं, टाइम नहीं मिलता, मिलेगा तो बोलेंगे. थँक्यू. रात्री माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी
मी आणि माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्यात आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये महायुतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे निवडणुका लढू आणि त्याकरता जे काही जिल्हास्तरीय आम्ही अधिकार दिलेले आहेत, आता जिल्ह्यामध्ये त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद एरियामध्ये त्या भागातले आमचे सर्व महायुतीचे लोक बसतील आणि त्याकरता त्यांचं निवडणुकीची कशी त्या ठिकाणी रचना असेल, त्या ठिकाणी महायुतीची कशी त्या ठिकाणी तयारी करायची असेल, याचे अधिकार आता आम्ही महानगरपालिका आणि जिल्हा स्तरावर दिलेले आहे. मला वाटतं की आमची महायुती ही त्या ठिकाणी महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढेल आणि 15/10/2024 पूर्वी नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका, PMRDA, NMRDA, नागरी क्षेत्रामध्ये गावठाणा लगत असलेला भाग रिजनल प्लॅन मध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवलेले आहेत ते आणि ग्रोथ सेंटर मध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवले आहेत ते, या भागामध्ये जे तुकडे पडलेले होते आणि लोकांच्या रहिष्टी होत नव्हत्या, नागरिकांना त्यांची मालकी मिळत नव्हती, 7/12वर त्यांचे नाव येत नव्हते आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हे विधेयक आणण्याकरता, हा कायदा आणण्याकरता सूचना दिली होती आणि काल महाराष्ट्र विधिमंडळाने तुकडेबंदी कायद्याची सुधारणा मंजूर केली आणि राज्यातल्या 60 लक्ष परिवारांना, 60 लक्ष प्रॉपर्टी, ज्या छोट्या छोट्या प्रॉपर्टी ज्या 1000 फूट 600 फूट हे जे तुकडे पडलेले आहेत, या छोट्या छोट्या 60 लक्ष परिवाराचे जे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय काल आम्ही केला. तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आणली आणि 15/10/2024 पूर्वी जे जे काही रहिवासी क्षेत्रामध्ये तुकडे पडलेले आहेत त्या सर्वांना आता मान्यता मिळाली आहे. हे करत असताना एकही पैसा जनतेकडनं आम्ही घेणार नाही, एकही पैसा अधिशुल्क आम्ही लावणार नाही. त्यामुळे आता या सुधारणा झाल्यामुळं पुढच्या काळामध्ये ज्या रहिष्टी थांबल्या होत्या त्या रहिष्टी होणार आहे. 7/12 लोकांचे नाव येणार आहे. 60 लक्ष परिवारांना या एका विधेयकामुळं, या कायद्यामुळं फायदा होणार आहे. प्रॉपर्टी खरेदी करता येतं, पण यानंतर लेआउट पाडताना NATP सर्व प्रोसिजर करावी लागेल. पण ज्या जुन्या काळात ज्यांनी प्रोसिजर न करता, NATP नव्हता, त्या ठिकाणी लेआउट विकून गेले आहे, गरीब माणसांनी छोटे छोटे प्लॉट घेतलेले आहे, त्यांना मात्र या कायद्याचा फायदा होईल. नवीन आता जे प्लॉटिंग करावं लागेल ते NATP करून जे UDCPR चे नियम आहे, UDCPR आहे, त्या नगरपालिकेचा DP आहे, त्या भागाचा रिजनल प्लॅनचा एक त्या ठिकाणी विकास आराखडा आहे. विकास आराखड्याप्रमाणे पुढं मात्र त्या ठिकाणी नवीन नियमाप्रमाणे लेआउट पाळावे लागतील. जुन्या काळातलं 15/10/2024 पूर्वीच आम्ही त्या ठिकाणी कायदेशीर करण्याचा प्रयत्न केला है. बात करना है कि उनके, लेकिन नागपुर ही विदर्भ ही सबसे बड़ा फॉरेस्ट का एरिया है. विदर्भ ही फॉरेस्ट का सबसे बड़ा रीजन है. तो इसलिए नागपुर में इसका हेडक्वार्टर है और विदर्भ ही मेनली फॉरेस्ट का सबसे बड़ा ज्यादा एरिया रह चुका है. आता कालच वनमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलं की या संबंधीच्या उपाययोजना काय असतील आणि याची एक वेगळी बैठक माननीय वनमंत्री आजच्या घेत आहे. रिजन वाईज बैठक घेत आहे, कारण विदर्भाच्या फॉरेस्टचे, बिबट्याचे, वाघांचे प्रश्न वेगळे आहेत, तिकडे मराठवाड्याचे वेगळे आहेत, तिकडे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राच्या फॉरेस्टचे वेगळे आहेत, मुंबई कोकण मधल्या फॉरेस्टचे वेगळे आहेत. त्यामुळं रिजनल बैठका होणार आहे आणि रिजनल बैठकामध्ये बिबट्या, वाघाबद्दलचे जे काही घटना या ठिकाणी होत आहेत त्याबद्दलची उपाययोजना करण्याचा निर्णय सरकार करणार आहे. आमचे वनमंत्री करतायत, माननीय मुख्यमंत्री करतायत. काँग्रेसने कधी विदर्भाचा विकास केला नाही आणि विदर्भाच्या बाजूने कधी राहिली नाही, म्हणूनच त्यांचं विदर्भात पतन झालं आहे. तुम्ही बघा, 2014ला काँग्रेस मागे झाली, 2019ला काँग्रेस मागे होती आणि 2024लाही काँग्रेस विदर्भामध्ये मागे आहे. आणि त्यामुळं विदर्भामध्ये काँग्रेसला कधी कुठल्याही मुद्द्यावर लोक मत देत नाही. म्हणून विदर्भाच्या या मुद्द्याला आणून भावनिक करण्याचा काही त्या ठिकाणी
एक नवीन मुद्दा घेण्याचा काँग्रेस पार्टी काम करत आहे, पण यांनी काही काँग्रेसचा फायदा होणार नाही. आमचं जे भारतीय जनता पार्टीचा मॅन्युफॅक्चर छोट्या राज्यातच आहे. विदर्भाला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचा आमचा हा मागच्या 2014 पासून 2014 पूर्वीचा विदर्भ, 2014 नंतरचा विदर्भ कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांनी कुठल्याही लेवलला कुठल्याही डायसवर याची आमची तयारी आहे. विदर्भाचा संपूर्ण विकासाची योजना 2014 नंतर तयार झाली आणि आम्ही विकसित विदर्भाच्या बाजूने काम करतो आहे. आणि राहिला प्रश्न वेगळ्या विदर्भाचा, तर आमचं पहिल्यापासून छोट्या राज्य हे विकसित राज्य होऊ शकतात या बाजूनेच आमचा भारतीय जनता पार्टीचा आणि आमच्या तेव्हाच्या सरकारचा आताच्या सरकारचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. आमचा आज अजेंडा आहे की पूर्ण विदर्भाचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विदर्भाचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे. आणि या विदर्भाला जो आतापर्यंत कधी सिंचन, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज या क्षेत्रामध्ये कधी न्याय मिळाला नाही, तो न्याय देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारचा आमचा आहे. त्यावर आम्ही काम करतोय. ओबीसीच्या मुद्द्यावर ऑलरेडी ओबीसी सब कमिटी आपली आहे. ओबीसीच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी आता जो महत्वाचा मुद्दा होता 27% आरक्षणाचा, तो ऑलरेडी सरकारने 27% आरक्षण देण्याबद्दलचा जो काही आपल्या सरकारची जबाबदारी ती पूर्ण केली आहे. आणि त्यामुळे ओबीसी समाजाला ज्या ज्या मागण्या त्या शिष्टमंडळाने केल्या आहेत त्या ओबीसी सब कमिटी समोर आम्ही आमदार शरद सोनवणे, जिल्हे शिवनेरी, छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझ्या विभागामध्ये 3 महिन्यामध्ये 55 बळी हे बिबटच्या हल्ल्यामध्ये झालेले आहेत. 2014-15च्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा धोका सांगितला होता शासनाला की ही मांजरची प्रजात आहे. हा शेड्यूल 1चा नसून हा शेड्यूल 2चा आहे. याला शेड्यूल 2 मध्ये आपण प्रस्तावित करा, जेणेकरून याला आपल्याला पकडता येईल किंबहुना आपल्याला याचा बंदोबस्त करता येईल. पण त्यावेळेला काही मनावर फार काही घेतलं नाही. आज जवळजवळ हजारोच्या संख्येने संपूर्ण बिबट आज महाराष्ट्रावर फिरतायत. महाराष्ट्राचा हा जो आता बिबट जो आहे तो आपत्कालीन घोषित केला पाहिजे राज्याचा. राज्य आपत म्हणजे काय, तर राज्य आपत म्हणजे राज्यावर आलेलं संकट म्हणजे बिबट आहे. तर या राज्य आपत घोषित करावं आपण. आणि राज्य आपत घोषित करत असताना आपण सर्वांनी आता तातडीने, आता खूप उपाययोजना झाल्या 2014 पासून तर 2024 पर्यंत वेगवेगळे प्रयोग केले अधिकाऱ्यांनी सुद्धा फॉरेस्ट खात्याच्या, पण त्याच्यामध्ये काही यश आलेलं नाही. काल विधिमंडळामध्ये लक्षवेधी होती, त्यावेळेला 288 पैकी अर्ध्या आमदारांनी या विषयावर फार मोठा हल्लाबोल केलेला आहे शासनावर. त्यामुळे ही आपत्कालीन गोष्ट आहे. शेतामध्ये आमची महिला भगिनी, आमची माय मावशी, आमची आई, आमची आजी शेतामध्ये काम करू शकत नाही. आज लहान लहान मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाही. आज लहान लहान मुलं अंगणामध्ये खेळू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आमच्या शुगर कॅन म्हणजे जिथे ऊसाची शेती आहे त्या सगळ्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज बिबट वावरतात. बिबट्याची संख्या मोठी आहे. आम्हाला माणूस मेल्यानंतर 25 लाख रुपये दिले जातात. 25 लाखाने गेलेला माणूस, गेलेली व्यक्ती, एखाद्या पतीची पत्नी, एखाद्या पत्नीचा पती, एखादा लहान मुलगा, एकुलते एक बाळ, हे 25 लाख त्याची किंमत होऊ शकत नाही. आम्हाला पैसा नको. आतापर्यंत 17.5 कोटी रुपये तुम्ही दिले. त्या 17.5 कोटीच्या पद्धतीची माती झालेली आहे. किती पशुधन केलं, किती आमची माणसं गेली. त्यामुळे आता बिबटच्या बाबतीमध्ये मी त्याने एक उपाय सुचवलेला आहे. हा नसबंदी किंवा शेळ्या सोडण्याचा जो प्रकार आहे, अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, अधिकारी इन करून एसी कॅबिन मध्ये वरती बसतात, त्यांना बिबट्याचा भय नाही, त्यांना या गोष्टीची कल्पना नाही. माझं विनंती आहे या बाबतीमध्ये शासनाने सुमोटो हा आपत विषय लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री आणि राज्याचे फॉरेस्ट मंत्री गणेशजी नाईक साहेब यांनी 2 रेस्क्यू सेंटर तातडीने बनवावे. 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर मध्ये आणि एक अहिल्यानगर मध्ये, की जेणेकरून यांना पकडता येईल. आज नागपूरला अधिवेशन चालू आहे. इथून 10 किलोमीटरच्या अंतरावर आलो घ्या. 10 किलोमीटरच्या अंतरावर आता सकाळी 2 तास ते एका बिबट्याला शहरामध्ये घुसलाय. उड्या मारतोय या गच्चीवरून त्या गच्चीवरून, त्या अंगणातून त्या अंगणामध्ये. लोक पूर्ण घरदार सोडून पळून गेले. आज
नागपूर सारख्या ठिकाणी ही परिस्थिती आज झाली अधिवेशनामध्ये. त्यांना 2 तासापूर्वी त्यांनी ऑपरेशन करून त्यांना ते बेशुद्धीचं इंजेक्शन मारून त्याला उचललं गेलंय. माझी विनंती शासनाला एवढीच आहे, 90 दिवसामध्ये एकही 90 दिवसात एकही बळी महाराष्ट्राला परवडणार नाही, शेतकऱ्यांना परवडणार नाही. सर्वसामान्य माणसाला जीवनाचा अधिकार दिलेला आहे. जसं प्राण्यांना जगायचा अधिकार आहे तसा माणसाला जगायचा अधिकार आहे. नागरी वस्तीमध्ये बिबट्या येतो हे आपला मोठा अपयश आहे. त्यामुळे 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू सेंटर बनवा. आणि मी तुम्हाला सांगतो, जी ही वन्यजीव संस्था आहे याची म्हणजे वर्ल्ड वाईड ती संपूर्ण या लोकांचा खर्च करायची त्याची तयारी झालेली आहे. बिबट 72 तासामध्ये एकदाच फक्त अन्न खातो, 72 तासामध्ये एकदा, बाकीला तो जिरवतो. त्यामुळे त्याला आता सुद्धा आमच्याकडे एक बिबट निवारा केंद्र प्रयोगासाठी आहे. 2000 पासून ते चालू आहे. तिथं 50 बिबट्या आज समजतात, त्याची संख्या 105 झाली. त्यांना तिथेच जागेवर बसून त्या ठिकाणी त्यांना वेळेमध्ये तिथं चिकन दिलं जातं, म्हणजे त्याचं खाद्य दिलं जातं. माझं सरकारला निवेदन आहे, आपण एकही मृत्यू इथून पुढे होणार नाही. आणि 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू सेंटर हा एकमेव पर्याय आहे. शेळ्या सोडणं, नसबंदी करणं, त्याला गोळी मारणं, गोळी मारायचा अधिकार फक्त नरभक्षाला आहे. सरळ आणि साध्या तुम्ही बिबट्याला गोळी मारूच शकत नाही. त्याला आयडेंटिफाय करायला, त्याला लॅबोरेटरीमध्ये जायला, त्याच्या नखाचं रक्त कळतं चेक करायला 3-3 महिने जातात, 4-4 महिने जातात. आणि मग कसं शोधणार? माझी विनंती आहे माझ्या मायबाप सरकारला, आपण सुमोटो आजच्या आज विधिमंडळ निर्णय घेतला पाहिजे. 90 दिवसात 2 रेस्क्यू सेंटर, एका बाजूला नर, एका बाजूला मादी. नर आणि मादी यांचं सेपरेशन करून मोठ्या पद्धतीचे 2 रेस्क्यू सेंटर आपण ते तयार करावेत. तेवढा पैसा शासनाकडे आहे, तेवढी तरतूद आहे आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि महाराष्ट्राला आपण बिबट मुक्त करा, महाराष्ट्राला आपण भयमुक्त करा अशी कळकळीची विनंती मी महाराष्ट्र शासनाला करतो. रेस्क्यू सेंटर तयार केल्याने मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड होत आहे. जंगलामध्ये मोठ्या कंपन्या लागत आहे, बिल्डिंगा निर्माण होत आहे. असं जर होत राहिलं महाराष्ट्रामध्ये तर रेस्क्यू सेंटर कुठे काम करणार? बिबटचा आणि जंगलाचा लांबवर संबंध नाही. बिबटची निर्मिती ही आमच्या जवळच्या असलेल्या ऊस शेतीमध्ये आहे. एकही माणूस जंगलात, एकही बिबट्या जंगलात नाही. आय एम सॉरी, मी आपल्याला सांगतो तो विषय मुद्दा वेगळा आहे. जंगल तोड हा जो करतो त्याला तुम्ही 100% विचारणा केली पाहिजे. आज हा बिबट्या जो आहे हा असलेल्या शेतामध्ये जन्माला येतो, ऊसाच्या शेतीला जन्माला येतो आणि आमच्यामध्ये वावरतो. हा जंगलात जात नाही, त्यामुळे त्याला शेळ्या सोडून सुद्धा काही फायदा होणार नाही. रेस्क्यू सेंटर हे त्याच्यावरचा फायनल असलेला ओपिनियन आहे आणि तेच केल्यानंतर आपण वाचू शकतो असं माझं ठाम मत आहे. किती बिबटे आहे महाराष्ट्रामध्ये असा आकडा आहे? आकडा 5 किलोमीटर मध्ये एक बिबट्या वावर करतो स्वतःचा. आता त्याची संख्या गव्हर्नमेंटला आणि फॉरेस्टला पण सांगता येत नाही. पण आमचं म्हणणं आहे 2000 रेस्क्यू सेंटर मध्ये 2000 ला थांबतील. एका बाजूला नर, एका बाजूला मादी, अशा 2 रेस्क्यू सेंटर एका वेळा चालू केलं पाहिजे. आणि तुम्ही 2000 बिबट जर तुम्ही हात टाकाल तिथून पुढे आपल्याला कळेल की माझे काय राहिलेत का न राहिले, तर त्यांचा अंदाज येत नाही. 5 ते 7 किलोमीटरच्या परिघामध्ये तो एक माणूस वावर करत असतो. इकडे गेला पूर्वेला का तो आपल्याला तोच वाटतो, पश्चिमेला सुद्धा तोच असतो, दक्षिणेला सुद्धा तोच. वाटताना आपल्याला 4 वाटतात पण तो असतो एकच. लेपर्ड सफारी अलग बात है, लेपर्ड सफारी अलग बात है. लेपर्ड सफारी के लिए अपने को डेवलपमेंट आ रहा है क्योंकि क्या है, लेपर्ड सफारी बारामती में क्यों जाएंगे वो, पैदा से इधर ही है, जाएंगे कभी उधर कुछ बना ही नहीं. आप गलत बात कर रहे हैं, ये बात ही अलग है. लेपर्ड सफारी ये पर्यटन का साधन है. जहाँ लोग घूमने के लिए आते हैं उनको टिकट लेके लेपर्ड देखना पड़ता है, वो चीज है. लेकिन वो अभी तक बनी नहीं है, वो जुन्नर में नहीं बनी है अभी. आप जरा 4 दिन वहाँ पे आ जाना, थोड़ा मालूमात कर लेना, फिर मुझे क्वेश्चन कर लेना. आपको गलत बात है, गलत बात. अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.